मित्रांनो नमस्कार. मी आपला व्यावसायिक मित्र रुपेश कोल्हे. आता मी नवी मुंबईमध्ये आहे, कोपरखैरणे सेक्टर 5 येथे. आज आमचा कार्यक्रम होता सोनाई फाउंडेशनचा. माझ्याबरोबर सोनाई फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आहेत शिवाजी सर, त्यांचे मित्र आहेत अमोल सर. आणि आज मी एका उद्योजकाला भेटायला आलो आहे. मराठा उद्योगी लॉबीचे मला वाटतं नवी मुंबईचे ते सदस्य आहेत आणि सोनाई फाउंडेशनचे पण एक जवळचे त्यांचे चांगले संबंध आहेत. तर मला वाटतं आपल्या मित्राने अजय पाटील आहे हा मित्र आपला, आणि त्याचं एक शॉप आहे, दुकान आहे. दुकानामध्ये मी आलो आहे. टॅटूचं सेटअप पूर्ण. जर आपल्याला टॅटू काही रिलेटेड काढायचं असेल तर आपले अजय मित्र म्हणून आहे, तिथं संपर्क करू शकता. हे त्यांचं विजिटिंग कार्ड आहे. ओके, पाठीमागे बघू शकता त्यांचा QR कोड दिलेला आहे. तर माझं नेहमी मराठी व्यावसायिकांना प्रोत्साहन असतं, मी त्यांच्या जाहिराती करतो. आपण आपल्या या मित्राला बोलता करूया की त्यांना किती वर्षाचा अनुभव आहे, दुकान कधी ओपनिंग केलं, कुठे एक्झॅक्ट दुकान आहे आणि कशा प्रकारे ते सर्व्हिस देतात. म्हणजे दुकानामध्ये कस्टमरला येऊन टॅटू काढू शकता आपण, पण मोठे ऑर्डर काय असेल, एखादी चांगली VIP ऑर्डर असेल तर तुम्ही तिथे जाऊन सुद्धा तुम्ही ट्रीट देऊ शकता का, हे विचारूया. पाटील साहेब, थोडक्यात आपला परिचय द्या, आपल्या व्यवसायाचा परिचय द्या. एकदम मनपूर्वक धन्यवाद की तुम्ही आलात, आपल्या स्टुडिओला भेट दिली. खरंच खूप भारी वाटलं, कारण एक मराठी व्यवसाय पुढे जात असतो तर त्याला एक सपोर्ट हवा असतो. ॲक्च्युली फिजिकली नाही तर एक मेंटली सपोर्ट हवा असतो, तर तुम्ही मला दिला आहे काय, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. तर टॅटूचं बघायला गेल्यानंतर एक जुनं आपलं जे गोंधनाची प्रथा होती, जुन्या लोकांची जी चालत आलेली गोंधनाची प्रथा असायची. म्हणजे तुम्ही बघायला गेलं तर बऱ्याच ज्या आजी वगैरे घरात कोण असतील तर त्यांच्याकडं आजी, तर त्यांच्याकडे आपल्या रामाचा रथ किंवा असं भाषण वगैरे तुम्हाला बघायला भेटतं. तर ही पहिल्यापासून जी आलेली प्रथा चालू आहे तीच आता एक मॉडर्न जगामध्ये बघायला गेलं तर त्याला आपलं एक टॅटू असं नाव दिलेलं आहे. बरोबर. तर टॅटू म्हटलं की आता थोडंसं एक फॅशन पण झालं आहे. आणि बऱ्याच वेळा की जर काय पॉझिटिव्हिटी त्याच्यामध्ये तुम्हाला पॉझिटिव्हिटी बघायला तर तुमच्या राशीप्रमाणे पण आपण टॅटू काढून घेतो. कारण त्याच्यामध्ये पॉझिटिव्हिटी पण खूप येते, कारण बघायला तर बऱ्याच गोष्टी आता त्याच्यावरती अवलंबून आहेत. आणि टॅटू बघायला गेलं तर आपण परमनंट तसं टेम्पररी पण टॅटू काढतो, पोर्ट्रेट टॅटू काढतो. आणि त्याच्यामध्ये बघायला गेलं तर आपण प्राईस पण आपली खूप कमी आहे, कारण आपले मराठा कुठेतरी आपल्या व्यवसायात उतरला आहे. आणि बऱ्याच वेळा खेड्यापाड्यातून मुलं आपली मुंबईला येत असतात, सपोज क्रिकेटचे लोक असतात किंवा अजून काय असतात, तर त्यांना की कसं वाटतं की त्यांना पैसे नसतात काय, त्याच्यामुळे आपण एक प्राईस पण थोडी कमी ठेवूया. आणि त्याच्यामुळे तुमचा परमनंट असू द्या किंवा टेम्पररी टॅटू असू द्या, तर आपण पूर्णपणे हायजीन मेंटेन. तर बघायला गेलं तर बऱ्याच वेळा पेन दुखतं घेतली तर पहिल्या मोठ्या सुया असायच्या, तर आता एकदम छोट्या सुया पण आलेल्या आहेत. त्याच्यामध्ये आपण समोरच्या क्लायंटला दाखवतोय की बाबा एवढी सुया आहे तुमच्या समोर, आपण ओपन करतोय. त्याच्यानंतर बघायला त्याची एक्सपायरी पण आपण समोरच्या क्लायंटला दाखवतोय. पूर्ण हायजीन मेंटेन. बघायला गेलं तर कसं ब्लड टू ब्लड कनेक्शन, त्याच्यामध्ये डिसीज होण्याची शक्यता जास्त असते. आपण कस्टमरला पूर्णपणे विश्वासात घेऊन आपण टॅटू करा, जे काय आहे ते समोर आहे. बरोबर. तर त्याच पद्धतीने आपण पूर्ण हायजीन आणि सेफ्टी आपल्याकडे मेंटेन केली जाते. मला अनुभव बघायला गेलं तर आता जस्ट 1 वर्ष झालं. मला मी आवड तर पहिल्यापासूनच होती, जसं की चित्रकला म्हटलं की लहानपणापासून आपण ड्रॉइंग वगैरे आवडते. तर त्याच्यानंतर कंपनीमध्ये 10 वर्ष काम केलं मी ॲज अ मॅनकाइंड फार्मामध्ये. मी मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह होतो. त्याच्यानंतर मॅनेजर पोस्ट पण मला भेटली होती. आणि 70-80 हजाराचा जॉब सोडून मी पुन्हा व्यावसायिक म्हणून मराठी माणूस व्यवसायात उतरतोय. कोण बोलतं व्यवसायात कोण उतरत नाही, आपला मराठी माणूस आहे बघा, अजय पाटील. खूप छान असं त्यांनी त्यांच्या टॅटूबद्दल मार्गदर्शन दिलं. नक्की आपण नवी मुंबईमध्ये असाल तर नक्की कोपरखैरणे या सेक्टर 5ला त्यांच्या या दुकानाला शॉप द्या. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही बाहेर पण ऑर्डर जर आली, बाहेर म्हणजे कसं असतं की बऱ्याच वेळा हँडिकॅप लोक असतात, त्यांना आवड असते काढायची. त्याच्यानंतर प्रेग्नन्सी असते किंवा बऱ्याच वेळा बच्चू लहान असतो, तर त्यांना एक आवड असते किंवा त्यांची ॲनिव्हर्सरी असते, तर त्यांना एखादं एक सरप्राईज गिफ्ट आपल्या मिस्टरांना द्यायचं असतं किंवा मिसेसला द्यायचं असतं. तर अशा प्रकारे आपण जर काही अडचणी असतील तर आपण मग घरी जाऊन पण काढून देतो. ऑनलाईन पण करतात तुमचा बिझनेस? हो, ऑनलाईन म्हणजे की अपॉइंटमेंट वगैरे ऑनलाईनच असतात. ओके. प्लस मराठा उद्योजक लॉबी याचे ते ग्रुप मेंबर सुद्धा आहेत, ग्रुप सदस्य आहेत. ग्रुप सदस्य आहे. मी सगळ्यांना आव्हान करेन की त्यांच्या या दुकानाला भेट द्या. त्यांचं दुकानाचा सेटअप पण खूप छान आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवेन. आणि मी माझ्या स्वामी समर्थ डिस्ट्रीब्युटर या यूट्यूब चॅनलवरती हा त्यांचं मी आज प्रमोशन केलं आहे. माझा जो काही कॉन्टॅक्ट बेस आहे, माझे जे काही व्हॉट्सअपचे व्यावसायिक ग्रुप आहेत, माझं फेसबुक आहे, इन्स्टा आहे, त्याच्यावरती मी या साहेबांचं सगळीकडे प्रमोशन करणार आहे. मराठी माणसाने अशा प्रकारे एकमेकांना सहकार्य केलं पाहिजे. एकमेकांचं प्रमोशन करा, एकमेकांकडनं खरेदी करा, एकमेकांना व्यवसायात मोठं करा, तरच आपण मराठी माणूस टिकून राहू सगळ्या बाबतीमध्ये. मी पाटील साहेबांना पुन्हा एकदा शुभेच्छा देईन.
तुमच्या स्वामी समर्थ डिस्ट्रीब्युटर आणि सोनाई फाउंडेशनकडनं आणि हा व्हिडिओ इथेच थांबेल. धन्यवाद. धन्यवाद. ह्याच्यावरती व्हॉट्सअप नंबर